जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं आपल्याला. कवच घेताना पण शिस्तीत घ्यायचं, सवयच लावून घ्यायची आपण ती. भर कुठलीही गोष्ट करायची नाही. सहयोगामध्ये सर्व गोष्टी शिस्तीत करायच्या, व्हायब्रेशन्स कडे बघून. कारण चैतन्य अगदी हळुवारपणे येत असतं आणि जर आपण भरभर करू लागलो तर व्हायब्रेशन्स कळणार नाहीत, नुसताच हातवारे होतील. त्यानंतर श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांना पाहायचंय, श्रीमातांच्या डोळ्यामध्ये बघायचंय आपल्याला आणि एकसारखं त्राटक करायचं नाही, सहज मुद्रेनं बघायचंय. म्हणजे पापण्यांची उघडझाप देखील झाली पाहिजे. सहज आणि भक्तीनं बघायचंय श्रीमातेनं. श्रीमातांना बघत असतानाच लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. श्रीमातांच्या डोळ्यात बघत असताना आपल्या डोक्यातले सर्व विचार आपण काढून टाकायचे, सर्व काही सोडून द्यायचं. त्याग, आतून त्याग, बाह्यातून नाही. जे विचार आपल्या डोक्यामध्ये सतावत आहेत ते सर्व विचार आपण काढून टाकायचे डोक्यातनं. कुणाविषयी काहीही आपल्या डोक्यात ठेवायचं नाही, निदान ध्यानाच्या वेळेपुरतं तरी. सगळं सोडून द्यायचं, सर्वांच्या पासून अलिप्त व्हायचं आणि आपलं डोकं श्रीमातांच्या चरणाशी, श्रीमातांच्याकडे, आपली बुद्धी स्थिर करायची श्रीमातांच्याकडे. त्याचबरोबर आपलं हृदय पूर्णपणे मोकळं करायचं, हृदयातली सर्व घाण काढून टाकायची, स्वच्छ करायचं हृदय. आपल्या हृदयाला भेडसावणाऱ्या सर्व गोष्टी आपण सोडून द्यायच्या, सर्वांच्या पासून अलिप्त व्हायचं, डिटॅचमेंट. आपल्या हृदयातील सर्व दुःख आपण काढून टाकायचं, सगळे अटॅचमेंट सोडून द्यायचे आपण. कारण ध्यानाच्या वेळेला फक्त आपणच पाहिजे, तिथं दुसरं कोण असतं उपयोगाचं नाही. श्रीमाताजी आणि आपण या दोनच गोष्टी ध्यानासाठी आहेत. आपण म्हणजे आपला आत्मा, शरीर पण नाही, चैतन्य, व्हायब्रेशन्सच्या रूपानं आपण पाहिजे. आपलं लक्ष व्हायब्रेशन्स कडे आहे. हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये, की अलिप्तता येऊन आपण ध्यान करणं म्हणजे त्या तत्वामध्ये उतरणं. आत्मतत्व म्हणजे शिवतत्व. त्या शिवतत्वामध्ये उतरण्यासाठी आपण सर्व संग परित्याग करायचा असतो. म्हणून शिवांच्या प्राप्तीसाठी अनेक साधक हिमालयात जाऊन तप करत होते, सगळं सोडून दिलं. त्याशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही. त्याग केल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही, परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु श्रीमातांनी आपल्याला सोपं केले, प्रपंच पण करा, परंतु ज्या वेळेला आपण ध्यान करू, ध्यानाच्या अवस्थेत जाऊ, त्यावेळेला मात्र आपण प्रामाणिकपणाने आतून सर्व त्याग करायचा, सगळं विसरून जायचं. म्हणजे सगळं आपण हिमालयात गेलो असं समजायचं आणि मगच आपण ध्यानाला बसायचं. तरच आपलं ध्यान लागेल आणि आपण परिपूर्ण त्या तत्वामध्ये उतरू.
जंगलात गेलोय, हिमालयात गेलोय असंच समजायचं एक तासभर, सर्व संग परित्याग करून. तरच आपलं ध्यान लागणार आहे, गहनतेत आपण उतरणार आहे, हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून आपण ध्यान करताना विचार करायचा नाही, विचाराचा आधी त्याग करायचा. हृदय स्वच्छ करून घ्यायचं, हृदयातली सर्व घाण काढून टाकायची, सर्व लोभ, ईर्ष्या, क्रोध, सर्व षड्रिपू काढून टाकायचे. किती महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला त्या तत्वामध्ये उतरता येणार नाही. म्हणून त्यागमय जीवन पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळी सर्वजण हिमालयात जायचे, सगळ्या अंगाला राख फासायची आणि हिमालयात जात होते तपश्चर्या करण्यासाठी. मग तिथं खायला मिळो नाही मिळो, उपवास करायचे, उपास करून त्या परमेश्वराची प्राप्ती करायची. अगदी कठोर तपश्चर्या असायची. किती थंडी असू दे, वारा असू दे, ऊन असू दे, पाऊस असू दे, या सर्वांना टक्कर देत ते ध्यान करायचे परमेश्वराचं. म्हणजे आपल्याला तर ते काय त्याग करावा लागत नाही तेवढा. आपण घर बसल्या सगळं करत ध्यान करतो. म्हणजे श्री मातांनी किती सोपं केलेलं आहे. पण तरी देखील आपल्याला त्याचा अर्थ समजलेला नाही. ध्यान करायचं बरोबर आहे, परंतु ते ध्यान करत असताना आपण देखील तो त्याग केला पाहिजे. म्हणजे आपण देखील सर्व त्याग करायचं. ध्यानाच्या वेळेला एक तासभर समजा आपण ध्यानाला बसणार आहोत, तर त्यावेळेला आतून सर्व त्याग करायचं, मग खरं ध्यानाला सुरुवात होईल. तोपर्यंत ध्यान होऊ शकत नाही. काही जणांचं असं असतं की बसलं तरी पंखा पाहिजे वर डोक्यावरती, व्यवस्थित बसायला जागा पाहिजे, वातावरण चांगलं पाहिजे, डास चावले नाही पाहिजेत, असे बरेच प्रकार होतात. आणि आपलं लक्ष ऐशो आरामाकडे जास्त जातं. आरामशीर पाहिजे, कम्फर्टेबल. आणि सगळं आराम असलं मग ध्यान कुठलं लागते? ध्यान लागणार नाही, उलट झोप लागते आपल्याला. कारण आराम असेल तर झोप लागतो. म्हणून आपण थोडस तपश्चर्या करत असताना या सर्व गोष्टीचा त्याग करायचा. मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, पण लक्ष आतमध्ये पाहिजे, आत्म्याकडे पाहिजे. आणि जर आपलं चित्त आत्म्याकडे नसेल, आपलं ध्येय आत्मतत्व प्राप्त करण्याकडे नसेल, तर आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. म्हणून त्याग करणं हे फार महत्वाचं आहे. काही जणांना असं वाटतं की नाही बाबा, आपल्या सेंटरवरती सर्व सुखसोयी पाहिजेत, म्हणजे साधक येतील, ध्यान करतील, त्यांना बरं वाटेल. पण तसं नाहीये. सहजयोगामध्ये कसं असेल त्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे. एखाद वेळेस कुठेही बसून आपल्याला ध्यान करावं लागेल, बसायचं, दगडावर बसून ध्यान करावं लागेल, बसलं पाहिजे. काही वेळेला खायला मिळेल, वेळेत नाही मिळेल, चालेल, काही हरकत नाही. लक्ष आत्म्याकडे पाहिजे आमचं. मुद्दाम उपवास करत नाही, परंतु आपोआप घडेल. श्रीमाताही घडवून घेतील. का? ही तपश्चर्या आहे. शिवतत्व प्राप्त करायचं सोपं नाही आहे. श्रीमातांनी सांगितलेलं आपल्याला की काहीही करा, परंतु ध्यान करा, प्रपंच करा, परंतु परमार्थ केला पाहिजे. परंतु हा अशा प्रकारे आपण तो परमार्थ केला पाहिजे, त्यातून काहीतरी प्राप्त केलं पाहिजे. आपलं ध्येय आपणच साध्य करायचं आहे. आपलं ध्येय माहिती पाहिजे की मी आत्मतत्व प्राप्त करणार. आमचं ध्येय ते असेल तर प्रपंच करताना आपण कुठेही अडथळा येणार नाही, आपल्याला अडकणार नाही. सर्वांच्या पासून डिटॅच व्हा. आपल्याला जरी संकट आली, समस्या आल्या, तरी आमचं ध्येय ठरलेलं, आम्ही त्यामध्ये अडकणार नाही. कारण का? कारण आम्हाला माहिती आहे आमचं ध्येय कुठंपर्यंत पोहोचायचं आहे. हे आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही त्याला ठोकर मारू. म्हणजे हा त्याग झाला की मी सर्वांचा त्याग करून आत्मतत्वाला मी प्राप्त करू. हे फार महत्वाचं आहे. आता श्रीमातांच्याकडे बघत बघत आपण आपले डोळे बंद करायचे, शिस्तीत. आणि त्यानंतर आपलं चित्त दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. जे व्हायब्रेशन श्रीमातांच्याकडून येत आहेत ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं चित्त चैतन्याकडे लावलं पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे ही. आपलं चित्त कुठं आहे हे महत्वाचं. जर चित्त चैतन्यामध्ये असेल तर ते योग्य दिशेनं आहे. चित्ताला भरकटवू द्यायचं नाही. चित्तामध्ये विचार उठता कामा नयेत.
चित्त भावनिक होता उपयोगाचं नाही. म्हणजे काय, चित्त कुठं जातंय इकडं लक्ष पाहिजे. आणि ते चित्त जर योग्य दिशेला आपण जर लावलं, चैतन्यामध्ये एकरूप करण्यात लावलं, तर आपल्याला खऱ्या अर्थानं ते शिवतत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण शिवांची शक्ती चैतन्य आहे. आदिशक्ती म्हणजे कुंडलिनी जी आहे तीच चैतन्य उत्सर्जित करत असते. म्हणून चित्ताला चैतन्यामध्ये लीन करता आलं पाहिजे. लीन म्हणजे आता आपलं लक्ष कुठं आहे, तर चैतन्याकडे आहे. दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य आतमध्ये येत आहे तिकडं आपलं लक्ष एकाग्रतेनं, आणि तेही एकाग्रतेनं शोषून घेतोय आपण चैतन्य. नुसताच चैतन्य येत नाही, तर ते चैतन्य आपण बोटातून खेचून घेऊन दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय. मनगटापासून शिस्तीत कोपऱ्यापर्यंत असं ओढलं पाहिजे त्याला आतमध्ये. तसं ओढता येते का बघायचं, जमते का बघायचं. ते शिवतत्वामध्ये उतरल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. कारण शिवतत्व म्हणजे निखळ आनंद आहे, नुसता शुद्ध आनंद म्हणतो त्याला, निरानंद. ज्याला हे तत्व प्राप्त झालेला आहे तो कायम निरानंदामध्ये असतो, तो कायम आनंदामध्ये असतो, त्याला काहीही लागत नाही. बघा श्रीमातांनी किती सोपं सांगितलंय आपल्या, प्रपंच करत परमार्थ करायचा आहे. म्हणजे काय, शिवतत्वामध्ये उतरल्याबरोबर आपल्याला फक्त आत्मतत्वाचीच गोडी लागते, एकच आवडी लागते, परमेश्वराची. हे शिवतत्व प्राप्त झाल्याचं लक्षण आहे. बाकी काही नको असतं. प्रपंचामध्ये सर्व मिळतं, नाही मिळतं, काही होतं, उपाशी राहतो, काही मिळो न मिळो, परंतु आपल्याला आनंद त्या शिवतत्वातूनच मिळतो. म्हणून जर आपलं लक्ष त्या शिवतत्वाकडे असेल तर आपण प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधू शकतो. म्हणून लक्ष परमात्म्याकडे असावं, आत्म्याकडे असावं, शिवतत्वाकडे असावं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे आपल्याला. तर म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील आत्मतत्व शिवतत्व जागृत करा. आत्मतत्व म्हणजे शिवतत्व. आता शिवतत्व जागृत होणं फार महत्वाचं आहे. आपण सहयोगी आहोत, परंतु शिवयोगी व्हायचं सर्वात अवघड आहे, कठीण काम. सहयोगी व्हायचं सोपं, परंतु शिवयोगी म्हणजे त्याच्या पुढची स्टेप. आत्मयोगी म्हणजे तो कायम आत्म्यामध्ये लीन असला पाहिजे, सतत आत्म्याकडे लक्ष पाहिजे. लक्ष कुठे आहे, माताजी म्हणतात लक्ष कुठे आहे सतत, तर आपलं चित्त कुठे आहे, बाहेर आहे का, कुणाच्यात गुंतलेलं आहे का, कुणाच्यात अडकलेलं आहे का, अटॅचमेंट मध्ये आहे, कुठे आहे आपलं चित्त, हे महत्वाचं आहे. जर आपलं चित्त शिवांच्याकडे असेल, आत्मतत्वाकडे असेल, तर ते योग्य दिशेत आहे किंवा योग्य मार्गात आहे. मग आपली उन्नती आपोआप घडून येते. पण जर आपलं चित्त बाह्यात असेल, दुसरीकडे घुटमळत असेल, तर आपलं ते तत्व प्राप्त करू शकत नाही. आपण नुसता सहयोगी आहोत, परंतु जर आपलं तत्व जर त्या शिवांच्यात नसेल तर आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. हे फार महत्वाचं आहे. सहयोगामध्ये आपण सहयोगी भरपूर आहात, भरपूर सगळीकडे सहयोगी आहेत, परंतु त्या तत्वात असणारे साधक किती जण आहेत, त्या मार्गात असणारे साधक किती जण आहेत, हे बघणं महत्वाचं आहे. तर खऱ्या अर्थानं आपण श्रीमातांचं जे काही तत्व आहे, प्रिन्सिपल आहे, श्रीमातांनी जी काही तत्व सांगितलेली आहे ती आचरणात आणू शकतो. म्हणून आपलं आत्मतत्व शिवतत्व सतत जागृत पाहिजे, लक्ष पाहिजे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील शिवतत्व जागृत करा. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी हृदयाच्या आतमध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. ज्या ठिकाणी हात ठेवलाय तिथे आपण काही वेळेला असं करतो की जिथं हात ठेवलाय तिथे लक्ष देतो, तसं नाहीये ते. ज्या ठिकाणी हात ठेवलाय त्याच्यामध्ये हृदय आहे आपलं, हृदयमध्ये असतं.
तर त्या हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष गेलं पाहिजे, आतमध्ये उतरलं पाहिजे आणि तोच मी आहे असं आपल्याला समजलं पाहिजे की श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे किंवा मीच त्या परमात्म्याचा अंश आहे. मी कोणी वेगळा नाही आहे. मी कोणी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. मी फक्त शुद्ध आत्मा आहे. तो शिव आहे. त्या परमात्म्याचा अंश आहे. हे समजलं पाहिजे आणि हे घटित झालं पाहिजे. नुसता म्हणत बसायचं नाही आपण वर्षानुवर्षे, तर तसं ते घटित झालं पाहिजे. मी तो आहे. शिवोहम शिवोहम, तो शिव मी आहे, मीच आहे ते तत्व. हे कधी समजणार? म्हणून तशा प्रकारची ध्यान धारणा आपण केली पाहिजे. तो मी आहे म्हटल्यानंतर हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं याचं नॉलेज आपल्याला आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचंय आणि म्हणायचंय तसं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. आवाहन करतोय ना देवीला, अगदी भक्तीनं, श्रद्धेनं, आणि ती देवी मग सहस्त्रारमध्ये विराजित होते. जसं आपण भक्तीनं हाक मारू तशा प्रकारे आपलं ब्रह्मरंध्र खुलणार आहे. आपली जेवढी भक्ती असेल तेवढ्या प्रमाणात ती खुलणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आपण. आणि आपण किती भक्ती वाढवायची, कशी वाढवायची, हे आपल्या हातात आहे. श्रीमातांनी त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. हात किंचित वरती उचलायचा आहे, 7 ते 8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे करून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का बघायच्या. सहस्त्रार मधून थंड चैतन्य लहरी आपल्या बाहेर पडतात का बघायच्या. हाताच्या तळव्याला लागतात का बघायच्या. आणि हात शिस्तीत खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायचं. सहज मध्ये ती वर आली का बघायची. शिस्तीत बघायचं असतं ते. कुठल्याही प्रकारची घाई सहजयुगामध्ये करायची नसते. कारण गणेश तत्व ज्यावेळी जागृत होतं त्यावेळी स्लो, सगळं शिस्तीत. चैतन्य जाणवलं पाहिजे. एवढा सगळा खटाटोप चैतन्य जाणवण्यासाठी, ते तत्व प्राप्त करण्यासाठी करतो, तर ते शिस्तीत केलं पाहिजे. त्याचं समाधान मिळायला पाहिजे, शांती मिळायला पाहिजे, तृप्ती मिळायला पाहिजे. लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे आपल्याला. बघायचंय 1 मिनिट भर सहस्त्रारच्या वर ठेवायचं, 1च मिनिट. पूर्ण क्षमतेनं आपली चेतना वरती आहे, चैतन्यवर आहे ना, सहस्त्रारच्या वर. चैतन्यामध्ये लीन झालं पाहिजे. आता सहस्त्रार मधून आपलं लक्ष
ब्रह्मरंध्रामध्ये आणायचं. वरून खाली ब्रह्मरंध्र. आपलं चित्त फार महत्वाचं आहे की चित्तामध्ये चैतन्य आहे, म्हणून चैतन्यात लीन व्हायचं आहे आपल्याला. चक्रामध्ये, देवतेमध्ये अडकलं पाहिजे आपण. चित्त भरकटवायचं नाही आपलं, वाया जाऊ द्यायचं नाही आपल्या चित्ताला. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष द्यायचं. म्हणजे आपलं चित्त आता सहस्त्रारमध्ये आहे. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी म्हणजे सहस्त्रारमध्ये आहे. आणि ते परिपूर्ण झालं पाहिजे. म्हणजे हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा हे समजण्यासाठी आपण या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता ते शिवतत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे. आत्मतत्व, शिव म्हणजे अलिप्त आहेत, या देहापासून पण अलिप्त आहेत, देहातीत आहेत. ते देहामध्ये, ते आपल्या हृदयामध्ये बसतात, राहतात आणि बसतात सहस्त्रारमध्ये. म्हणून त्यांचं स्थान फार महत्वाचं. शिव नसेल तर शव होऊन जाईल ना शरीर. म्हणजे चेतनेच्या रूपात या देहामध्ये ते आहेत. संपूर्ण देहामध्ये जी चेतना चालते, या चेतनेद्वारे सर्व व्यवहार चालत असतो देहाचा. म्हणून ही चेतना फार महत्वाची आहे. ते चैतन्य आहे. जसं आत्मा, जसा सूर्य आणि त्याची किरण, तसं आहे ते. जसं सूर्य म्हणजे आत्मा आणि त्याचा जो प्रकाश आहे, चेतना आहे, ती संपूर्ण बॉडीमध्ये पसरलेली आहे. हाता पायात, डोक्यात, नखात, केसात, सगळीकडे आहे. आता करायचं काय आहे, तर आपलं शरीर स्थिर करायचं. अगोदर स्थिर बसायचं योगी माणसासारखं. आता शिवशक्ती, जी शिवांची प्राप्ती करायची आपल्याला, तर थोडे कष्ट घेतले पाहिजे, थोडी तपश्चर्या केली पाहिजे. आपल्याला एक 5-10 मिनिटं तरी आपण न हलता बसायचा प्रयत्न करायचा, जे तत्वासाठी. इतर वेळेला आपण हलतो, चालते, काही हरकत नाही. परंतु ज्या वेळेला शिवतत्वाची प्राप्ती करायची असते, त्याची जाणीव परिपूर्ण करून घ्यायची असते, त्यावेळेला आधी आसनस्थ व्हायचं असतं. आसन, एकदा आसन घेतलं, एकदाच काय ते हलायचं, बसायचं पुन्हा आसनस्थ. आणि त्यानंतर मात्र हलायचं नाही. एक 10 मिनिटं का होईना आपल्याला हलायचं नाहीये. शिस्तीत आपण त्या पद्धतीनं आसन घेतलेलं आहे, बसलोय आपण स्थिर. शरीर लाकडासारखं करायचं आहे. बरोबर. आता करायचं काय, तर आपल्या हातातून जे चैतन्य येतं, जे चैतन्य आहे हातामध्ये आहे चैतन्य, आपलं लक्ष हाताकडे द्यायचं. ते हातातील चैतन्य ओढून घेऊन हृदयामध्ये आणायचं आहे आपल्याला. म्हणजे हात आपले लाकडासारखे झाले, निर्जीव झाले पाहिजेत अशा पद्धतीनं. म्हणजे त्यातली जी चेतना आहे ती आपण खेचून घेऊन हृदयामध्ये आणलेली आहे. त्यानंतर दोन्ही पायातली चेतना काढून घेऊन हृदयामध्ये आणायची. बघा, इच्छा करायची अशी. ही तपश्चर्या आहे, शिवतत्वाची तपश्चर्या आहे. कारण आपल्याला त्या शिवतत्वात जायचं आहे, उतरायचं आहे. म्हणजे चेतनेकडे लक्ष पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे चेतनेशी आपण. हातातून चैतन्य आपण हृदयात आणलेलं आहे, पायातलं चैतन्य आपण हृदयात आणलेलं आहे. म्हणजे हात आणि पाय लाकडासारखे झाले. त्यानंतर पोटातली, छातीतली, पाठीतली संपूर्ण चेतना हृदयामध्ये आणायची. म्हणजे ती लाकडासारखं झालं, एकसारखी आणायची. परत डोक्यातली, खांद्यातली, मानेतली, गळ्यातली संपूर्ण ताकद, चेतना ती हृदयामध्ये आणायची. आणि ही जी काय साठलेली चेतना आहे ती ज्योतिर्मय स्वरूपात आपण स्वतः आहोत अशी इच्छा करायची. ही जे काय चैतन्य देहामध्ये पसरलं होतं ते सगळं एकत्र करून त्याचं ज्योतिर्मय स्वरूप झालं. आणि तो म्हणजे मी आहे, शिवोहम, तो आत्मा मी आहे. म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं हे समजावं. एक 2 ते 3 मिनिटं आपण तशी अवस्था घ्यायची आपल्याला. एकाच वेळेला तशी इच्छा करत राहायची की आपल्या बॉडीतून ताकद, संपूर्ण चेतना हृदयामध्ये ज्योतिर्मय स्वरूपात आणलेली आहे. इच्छा करायची तशी. आणि शरीर लाकडासारखं आहे ते पण बघतोय आपण. क्षेत्रज्ञ आहे आत्मा, तो सर्व पाहतो.
बघतो सगळं, त्याला सगळं समजतं आत्म्याला, आणि तो मी आहे हे समजणं महत्वाचं आहे. म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. मी हृदयामध्ये आलो, आता स्वतःच हृदयामध्ये यायचंय आपण चेतना घेऊन, संपूर्ण चेतना खेचून घेऊन आपण हृदयामध्ये आलो. अशी तपश्चर्या आपण 1-2 ते 3 मिनिटं करायची आहे. खेचून घेतल्यासारखं. एकदाच खेचल्यानंतर ते होत नाही, तर वारंवार आपण चेतना खेचून घ्यायची, सवय लावायची आपल्याला हृदयामध्ये घ्यायची. म्हणजे शरीर स्थिर राहतं, म्हणजे शरीराकडे पण लक्ष जातं आणि मी आत्मा आहे हेही कळतं. नुसता हात ठेवून मी आत्मा आहे म्हणणं सोपं आहे, आणि प्रत्यक्ष त्याची कृती अशा प्रकारे करणं किती कठीण आहे. हीच तपश्चर्या आहे शिवप्राप्तीची. आणि कठोर परिश्रम केल्याशिवाय ते जमत नाही. त्याग केल्याशिवाय जमेल का? आता त्याग कशाचा केला आपण? कारण बॉडीला हलवलं नाही आपण, स्थिर केलं लाकडासारखं. विचार कुठलाही करायचं नाही त्यावेळेला. त्याग झाला विचाराचा. हृदयामध्ये काही जरी असलं तरी आत्मा म्हणजे मी आहे, म्हणजे हृदयामध्ये जे काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत ते आपण त्याग केला, आतून सर्वांचा त्याग केला, सर्व समर्पण केलं श्रीमातांच्या चरणाशी. म्हणजे शरीर ही पोकळी झाली, आणि या पोकळीत जे चैतन्य साठले तो मी आहे, आणि तो आम्ही एकत्र केलाय हृदयामध्ये, आणि तो मी आहे. शिवोहम, ते शिव आहेत चैतन्याच्या रूपात, चेतनेच्या रूपात, ज्योतिर्मय स्वरूपात. त्याचं ध्यान आम्ही करतो. म्हणजे मी शिव झालो, आपण शिव झालो. शिवोहम शिवोहम. 2-3 मिनिटं आपण त्या अवस्थेत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिटच. पण लक्ष मात्र हातातून खेचायचं आहे, पायातून, डोक्यातून, पाठीतून, जे जे काय आपल्याला आठवेल तिथून खेचून घेऊन तो मी आहे हृदयामध्ये, मी आहे हृदयात बसायचं आहे. काय जाणीव होते ती जाणीव घ्यायची आहे, आणि ही तपश्चर्या करत राहायचे 3 मिनिटं. त्या परम शांतीचा अनुभव आला पाहिजे आपल्याला. या देहामधल्या चैतन्याकडेच लक्ष पाहिजे आपलं, आणि ती चेतना एकत्र करता आली पाहिजे आपल्याला. हे शिवतत्व प्राप्त करण्यासाठी ही तपश्चर्या फार महत्वाची आहे. खोटं ह्याच्यामध्ये काही करता येत नाही. हे शिवतत्व म्हणजे आत्मतत्व प्राप्त होणं म्हणजे अंतिम लक्ष्य आहे आपलं ते. एकदा त्या तत्वाची प्राप्ती झाली की या देहाच्या पलीकडे जाता येतं आपल्याला. देह आता तर फक्त अलिप्त झालो, परंतु देहातीत म्हणजे शस्त्राच्या वर ज्यावेळी जातो त्यावेळी देहातीत होतो आपण. हलत नाहीये आपण, हात पाय हलवायचे नाहीत. 2-3 मिनिटं आपण अशी सवय लावून घ्यायची. तितिक्षा गुण, सहनशीलता, क्षमाशीलता. कारण शिवांच्याकडे हे सर्व गुण आहेत, त्याच्यासाठी शिवांच्याकडे हे गुण आहेत सगळे. सहनशीलता, क्षमाशीलता,
आणि या सर्वातून आपल्याला काय प्राप्त होतं? आनंद. शिवांच्याकडे कायम आनंद आहे. सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते, सगळ्याच्या पलीकडे. का असू नये? ही जर स्थिती प्राप्त झाली तर आनंदच आनंद आहे. कारण चैतन्य म्हणजे तो मी आहे हा साक्षात्कार ज्यावेळी होईल त्यावेळी का आनंद होऊ नये? ते शिवतत्व प्राप्त झाल्यावर का आनंद होऊ नये? फार महत्वाचं आहे. आता हृदयातून आपण जी चेतना आपण आहोत ती सहस्त्रारपर्यंत आणायची आपल्याला. आपण स्वतः सहस्त्रारपर्यंत यायचं. सहस्त्रारमध्ये विराजमान व्हायचं आईच्या चरणाशी, श्रीमातांच्या चरणाशी. तो जीव शिवाशी एकरूप झाला, म्हणजे जीव शिवाची भेट झाली, जीवा शिवाची भेट श्रीमातांच्या चरणाशी. म्हणजे ही काय देहातली चेतना आहे ती संपूर्ण आपण आता सहस्त्रारमध्ये आणायची. शरीराला आपण स्थिर केला तरी चालेल. किती वेळ असं बसता येतं ते बघू शकता. सहस्त्रारमधून हळूहळू वरती यायचं आपण. पण इच्छा काय करायची आहे माहिती आहे आपल्याला? संपूर्ण देहातील चैतन्य आपण ओढून वरती आणतोय, सहस्त्रारमधून वर आणतोय. म्हणजे लक्ष देहाकडे पण आहे आणि वरती देखील आहे. कारण देहातलं चैतन्य वर आणतोय. देहातीत, गुणातीत, धर्मातीत आणि कालातीत ह्या सर्व स्थित्या आपल्याला या शिवतत्वामुळे प्राप्त होतात. अदरवाईज होत नाहीत त्या. ही अवस्था प्राप्त करायला आपण तपश्चर्या करायला नको का? म्हणून शरीराला किती वेळ स्थिर ठेवू शकतो हे बघायचं आहे आपण. स्वतः बघायचं. श्रीमातांनी शिवतत्वाविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आतापर्यंत फक्त ऐकल्या. आता कृती करायची वेळ आलेली आहे. कृतयुग आहे ना हे. ते कधी करायचं? नुसताच ऐकायचं? कृतीही केली पाहिजे आपण. संपूर्ण देहातली चेतना आपण सहस्त्रारमधून वरती आणलेले आकाश तत्वापर्यंत घेऊन चाललोय. लक्ष खाली जरी आलं तरी पुन्हा देहातली चेतना आणायची सहस्त्रारच्या वर. ही तपश्चर्या करायची आता. देहातीत अवस्था 10 ते 15 मिनिटं या अवस्थेत आपल्याला बसायचं आहे. 10 ते 15 मिनिट. खाली यायचं नाही, वरती वरती. ही चेतना वरती वरती. जसे शिवांच्या जटेतून गंगा येते तशी चैतन्याची गंगा टाळूतून आपल्या बाहेर आली पाहिजे. कारण ही गंगा देहातून चैतन्य वरती आलेली ही गंगा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या चेतनेशी आपण एकरूप व्हायचं आहे. 15 मिनिट. इच्छा की जब आप इच्छा रखें, हमें इच्छाओं की तरफ, पर विशेष कैसे होंगे? अगर आप नहीं गए हो जाए, ये मतलब नहीं। अगर आप एकदम भोले हैं, इसीलिए देवी इस चराचर सृष्टि को बनाती है और अंत में आपके अंदर कुंडलिनी बनकर शिव तक पहुंचा देती है। शिव का पूजन होते वक्त याद रखना चाहिए कि शिव के गुण धर्म हमारे अंदर विकसित हुए या नहीं। इसलिए सबसे पहले कुंडलिनी के ही गति को समझ लेना चाहिए। जब कुंडलिनी का जागरण होता है तो सर्वप्रथम वो आपके शरीर को स्वस्थ करती है, क्योंकि शरीर का भी स्वस्थ होना जरूरी है। और इसलिए आपका चित्त पहले अपने शरीर पे जाता है। शुरुआत में सब यही बताते हैं कि मुझे ये तकलीफ, मेरी ये शारीरिक तकलीफ है, मुझे यहाँ दुखता है, मुझे ये बीमारी है। या कुछ लोग शरीर से हृष्ट पुष्ट होते हैं तो वो बताते हैं कि मुझे सांसारिक क्या तकलीफ है। क्योंकि जब हम लोग जागृत अवस्था में होते हैं तो हमारा चित्त इन सब चीजों की तरफ आकर्षित रहता है और इससे हम लोग काफी
तकलीफ में रहते हैं। जैसे जैसे आप सहयोग में आएंगे आप यही पाएंगे कि लोग पहले अपने शरीर की या अपने सांसारिक चीजों की या मानसिक स्थिति की ही चर्चा करते हैं। इसलिए पहले ये व्यवस्था की गई थी कि शरीर को पूरी तरह से त्याग दिया जाए, यानी उसकी तरफ ध्यान न देना चाहिए और उसको कष्ट देना चाहिए। अगर आप पलंग पे सोते हैं तो आप नीचे उतर के फिर तख्त पे सोइए, फिर तख्त से आप फिर चटाई पे सोइए, फिर आप जमीन पे सोइए, फिर आप पत्थर पे सोइए, फिर आप दलदल में सोइए। ऐसे अनेक तरह से शरीर को पक्का बनाया जाता था, जिससे शरीर बाद में कोई तकलीफ न दे। शरीर का आराम किसी भी तरह से मान्य नहीं किया जाता था। जैसे अगर एक रात जागरण हो गया तो तकलीफ हुई तो फिर 7 रात जागरण करो, फिर तकलीफ हुई तो 24 रात जागरण करो। उसी प्रकार खाने पीने का अगर मनुष्य को खाने की बहुत लालसा है तो आप एक दिन उपवास करो, फिर आप 7 दिन उपवास करो, फिर आप 40 दिन उपवास करो। जो आपको चीज पसंद नहीं हो ऐसी चीज आप खाओ और बाकी सब चीज आप छोड़ दो। यहाँ तक कि आप अन्न मत खाओ, सिर्फ फल मूल खाओ। फिर अगर आपको कपड़ों का बहुत शौक है तो आप सादे कपड़े पहनो, फिर आप हल्के कपड़े पहनो, फिर आप हिमालय पे जाओ और वहां पूरे कपड़े उतार के ठंड में आप ठिठराओ। इसी प्रकार किसी को नखरा हो कि मुझे अच्छा घर चाहिए, मैं अच्छे घर के बगैर नहीं रह सकता, मेरे जैसे आजकल लोगों को बाथरूम अच्छा चाहिए, कपड़े, आजकल तो सब चीजें बहुत ज्यादा आ गई हैं, तो उतनी हम लोगों की इच्छाएं और प्रवृत्तियां बढ़ गई, उधर हमारा चित्त ज्यादा जाता। तो कहा जाता था कि अच्छा ठीक है आप बड़े महल में रहते हैं तो अब आप आकर के पहले झोपड़ी में रहो। फिर झोपड़ी में भी बाड़ा लगाते थे, उसमें भी वो अपने को असुरक्षित समझते थे। तो कहा जाता था अच्छा अगर इसमें आप अपने को असुरक्षित समझते हैं तो ठीक है आप जंगल में आके रहो, तीर्थ स्थान में जाओ। जैसे कि कोई निकला तो कांची का आदमी तीर्थ स्थान में जाएगा तो काशी जाएगा और काशी का जाएगा तीर्थ स्थान में तो कांची जाएगा। रास्ते में उसको शेर खा जाएंगे, शेर ने छोड़ा तो सांप काट लेगा, सांप ने छोड़ा तो मगर खा जाएगा, और जब तक वो वहां पहुंचते हैं 1000 में से 1 आध आदमी वहां पहुंचेगा। इस तरह से लोगों को छाटते छाटते और फिर उनको फिर आत्म साक्षात्कार की बातचीत की जाती थी। सहयोग में उल्टा हिसाब किताब किया हुआ। सहयोग में न तो आपको घर छोड़ना है, न द्वार छोड़ना है, नहीं अपने खाना पीना छोड़ना है, नहीं वस्त्र का कोई प्रॉब्लम है, कुछ नहीं, सब आप जैसे हैं ऐसे ही रहे। और इसमें आपकी कुंडलिनी का जागरूक हो जाएगी। कुंडलिनी इसी स्थिति में जागरूक हो जाएगी। पहले तो एक हिरण का चर्म बिछा के उस पे बैठ के साधना करके फिर आपकी तपश्चर्या होगी। उसके बाद आप बहुत दिन तक भूखे मरिएगा, एकदम आपकी हड्डियां निकल आएंगी। तब भी फिर परीक्षा होगी, आपको उल्टा टांगा जाएगा, कुएं में डाला जाएगा, 2-3 बार देखा जाएगा किस हालत में आप हैं। उसके बाद अगर आप जिंदा रह गए तब फिर कहीं जाकर के चर्चा होगी। अब सहयोग में उल्टा कारभार। पहले तो हमने ऊपर का शिखर बना दिया, खोल दिया शिखर, सहस्त्रार खोल दिया,
और शस्त्रार खोल के अब कहा कि आप ही लोग अपने को ठीक करें। लेकिन तो भी हम लोग समझ नहीं पाते कि सहयोग बहुत ही कठिन चीज है, जितनी सरल है उतनी ही कठिन है। शंकर जी जैसे, क्योंकि हमारे अंदर अनेक नाड़ियां हैं और उन नाड़ियों को खोलने का एक ही तरीका है कि हमारा चित्त जो है वो इधर उधर न उलझे। तो सहयोग में ये तो कोई नहीं बताते कि तुम खाना पीना छोड़ दो, उपवास करो और तुम जाके हिमालय में ठंड में बैठो, ये कोई नहीं बताता। लेकिन क्या करना चाहिए इससे हमारी प्रगति हो? तो सबसे पहले हमें अपनी तरफ अंतर्मन करके विचार करना चाहिए कि ये मैं क्या कर रहा हूं। जैसे कि अब आप कहीं गए और आपने देखा कि आपको सोने की जगह नहीं मिली, तो फौरन आप शिकायत करना शुरू कर देंगे, माँ देखिए हमें सोने की जगह नहीं मिली। उस वक्त ये सोचना चाहिए कि मैं इसे क्यों कह रहा हूं, क्योंकि मैं अपने शरीर के बारे में चिंता कर रहा हूं कि मुझे सोने की जगह नहीं मिली, मुझे ठीक से जगह नहीं मिली और मैं अपना चित्त इसी में डाले जा रहा हूं। अब उस वक्त में यह सोचना चाहिए कि अच्छा हुआ कि मुझे जगह मिली नहीं, अब सो जैसे सोना, अपने शरीर की ओर देखे ना, सो अब यही सो, यही सोना होगा। तू सहयोगी है, तुझे सोने के लिए अच्छी जगह क्यों चाहिए? दुनिया में कितने लोग हैं रास्ते पर सो जाते। तू कौन बड़ा भारी हो गया कि तुझे सोने के लिए अच्छी जगह चाहिए? और लोग तो खड़े खड़े भी सो जाते हैं, तू खड़े खड़े क्यों नहीं सोता? और फिर सोना भी क्या जरूरी है? अपने को समझता क्या है तू? ऐसे अपने शरीर से प्रश्न पूछना चाहिए। एकदम आफत आ जाए अगर कोई एक बार खाना न खाए तो, मैंने देखा है आफत आ जाती लोगों पर अगर एक बार खाना न मिले। अगर एक दिन खाना नहीं मिले तो बहुत अच्छा सोचना चाहिए, अच्छा हो गया, अब मैं देखता हूँ तुझको क्या होता है तेरा, तू मर जाएगा क्या? ऐसे शरीर को धिक्कारना चाहिए, खुद ही अपनी तरफ से शरीर को धिक्कारना चाहिए। अब जैसे आजकल तो बहुत ही ज्यादा शरीर की चोचले निकल है, जैसे कि ये हमने कपड़ा पहना तो उसका मैचिंग होना चाहिए, ये फलाना है, मतलब इस तरह की आधुनिक चीजें निकल आई हैं और उसके जो नॉर्म्स परिमाण है वो इतने ज्यादा कृत्रिम है कि हम लोगों को समझ में भी नहीं आता है कि हम इस कृत्रिमता के एक पूरी तरह से गुलाम हो जा रहे हैं। इसका मतलब ये नहीं कि आप विक्षिप्त हो जाएं, इसका मतलब ये नहीं कि आप अजीब से कपड़े पहन के घूमिए, और इसका मतलब ये नहीं कि आप हिप्पी विप्पी हो जाए, ये मतलब नहीं। और समझ लीजिए किसी स्त्री को एक मैचिंग ब्लाउज नहीं मिला तो उसको तो लगता है कि वो गई काम से बिल्कुल खत्म। पहले जमाने में कोई मैचिंग पहनता ही नहीं था, अब अगर उसके मैचिंग फिर वो स्वेटर नहीं मिला तो फिर तो समझ लीजिए कौन देखता है आपको क्या पहने न पहने। और ऐसे कौन आप देखने से कौन आप कोई ऐसी विभूति है कि आपको देखने से किसी का आज्ञा चक्र खुल जाएगा, कि किसी का कोई यंत्र खुल जाएगा, कि कोई ऐसी बात हो जाएगी? कुछ भी नहीं, उल्टे आपको देखने से तो कोई पकड़ जाएगा आदमी। कभी कभी तो मैं आंख झुका के चलती हूँ, लोग कहते हैं कि माँ तुम आंख क्यों झुकाते हो? कहा भैया ठीक है चल ले। लेकिन
हिम्मत भी करनी पड़ती कि भाई ये आंख है, इसको तो काम करना ही है और इसके काम बहुत है। लेकिन कलयुग में इतना आघात का तो कहीं नहीं हुआ। इसी प्रकार कोई एक भी चीज शुरू हो जाए, अब जैसे विलायत में है कि आपके बाल बिल्कुल उलझे होने चाहिए, तो अब सब ऐसे बाल उलझे होंगे। अब भाई तुम सहयोगी हो, तुम विशेष लोग हो, तुम ऐसे क्यों कर रहे हो? अपने को पूछना चाहिए कि मैं ऐसे क्यों करता हूँ, मैं अपने शरीर का इतना आराम क्यों देखता हूँ, मैं दुनिया के लोगों के साथ अपने को क्यों वैसी बनाना चाहता हूँ, उसी तरह से मैं क्यों रहना चाहता हूँ। मैं तो एक विशेष हूँ, पर विशेष कैसे होंगे? इधर आप कहीं गए तो कमरे में सारे लोग पानी फेंकते, हम विशेष हैं। या कहीं भी बैठ के खाना खा लिया, हाथ नहीं धोए, हम विशेष हैं। विशेष का मतलब ये कि आप में जो ये चित्त की चल विचल है उसे रोकना है। चित्त को लीन करना है चैतन्य में। फिर से सुनिए, चित्त को चैतन्य में लीन करना है। पर चित्त अगर इधर उधर उड़ा रहे तो वो चैतन्य में कैसे लीन होगा? तो पहले तो इस शरीर को, इस मन की इच्छा है, मन की भी 50 इच्छा है। आपके हृदय में जहाँ शिव जी का वास है वहाँ 4 नाड़ियां हैं। उसमें से एक नाड़ी मूलाधार तक जाती है और उससे आगे नर। सो लोग ये कहते हैं इसमें क्या खराबी? लेकिन आप सहयोगी हैं, अब आप नर्क काहे को जा रहे हो बाबा? आपका रास्ता बन गया, आप नर्क की ओर क्यों जा रहे हो? तो अपने और चित्त में ध्यान देना चाहिए कि मुझे ये वासना क्यों है, क्यों इसलिए जो मुझे नर्क की ओर ले जा रहे। मैं तो एक कदम ऊपर रखे हुए हूँ और एक कदम कब्र में रखा हूँ। तो या तो कब्र में बैठ जाओ या ऊपर ही रह लो। तो अब चित्त जो है उससे कहना कि तू कहाँ भाग रहा है? नर्क के तरफ जाना चाहता है क्या? उसकी दूसरी नाड़ी है, वो नाड़ी हमें इच्छाओं की तरफ ले जाती है। इसीलिए बुद्ध ने साफ साफ कहा था कि कोई सी भी इच्छा करना यही हमारे मृत्यु का कारण है। इसीलिए हम बुढ़े भी हो जाते हैं और इसलिए हम बीमार करते हैं, क्योंकि हमें इच्छा होती है। इसलिए डिजायरलेसनेस होती है, इच्छा हमारी बिल्कुल खत्म हो जाती है। लेकिन वो खत्म नहीं होती। एक शुद्ध इच्छा मात्र रहनी चाहिए। वो कैसे हो? शुद्ध इच्छा इस तरह से हो सकती है कि आप सोचे मुझे इसकी इच्छा क्यों हो रही, इस इच्छा की ओर मैं क्यों दौड़ा जा रहा हूँ? ऐसी मैंने अनेक इच्छाएं की, उससे मुझे क्या फायदा हुआ? तो जो कुछ भी मिला है उसी में आनंद मान लेना ही एक सहयोगी का कर्तव्य। तब ये हुआ, किसी को इच्छा हुई कि मैं माँ के बिल्कुल सामने जाकर बैठूं, या किसी को इच्छा होती कि हम पहले वहां जाकर खड़े होते,
ऐसी इच्छा क्यों हो? क्योंकि अज्ञान में ये नहीं जाना माँ हर जगह, नहीं जाने की जरूरत क्या। तो शुद्ध इच्छा की जब आप इच्छा रखें तो जब कुंडलिनी चढ़ती है तो ये जो इच्छा की नाड़ी नीचे की तरफ मुड़ी हुई है वो ऊर्ध्वगति उसको हो जाती है, उसमें शुद्ध इच्छा बन जाती है। इच्छा मनुष्य करता है इस विचार से कि इससे मुझे सुख मिलेगा, आनंद मिलेगा, मिलता मिलता कुछ नहीं। तो इस इच्छा को जो है आपको आनंद में लीन कर देना, क्योंकि शिव का तत्व जो है आनंद, उनका स्वभाव आनंद है। इसलिए हर एक चीज में आनंद खोजना चाहिए, तब किसी चीज की त्रुटि ही नहीं लगेगी। दोष देखना या हर एक चीज में ये ऐसा होता तो अच्छा होता, बहुत लोगों को आदत है मिलती। अब रास्ते से जा रहे तो कहेंगे कि यहाँ पर इन्होंने फूल क्यों नहीं लगा दी, फिर कहेंगे कि यहाँ पर से मार्ग दिखाने का ठीक से उन्होंने ये क्यों नहीं लगाया, ये रास्ता ऐसे मोड़ के क्यों नहीं गया। अरे बाबा, आपको म्यूनिसिपालिटी में है, आपको क्या करने का, जो है सो है, आप काय को बड़बड़ कर। लेकिन दूसरे के बारे में हमेशा कहेंगे इसमें ऐसे करने से ठीक होगा, उसमें ऐसे करने से ठीक होगा। वो जो आप सोच भी रहे हैं वो कार्यान्वित भी नहीं हो सकती, तो वो चीज कार्यान्वित भी नहीं हो सकती। आपका कोई मतलब ही नहीं है उससे। अब जैसे बहुत से लोगों में होता है, सिनेमा में गए तो उसमें कोई सीन दिखा रहे कि एक आदमी जा रहा है और अब वो किसी पहाड़ी से गिरने वाला है, तो लोग कह रहे, अरे कहाँ जा रहे तुम, गिर जाओगे। वो तो सिनेमा में जा रहा है, वो कोई तुम्हारी बात सुन रहा है क्या? उसी तरह से हर एक चीज का ठेका लेके बैठते हैं, और इस तरह से अपनी बुद्धि में भी पूरी तरह एक विचारों की श्रृंखला बना देते। लेकिन जो कुछ आप देखते हैं वो देखना मात्र हो, देखना मात्र, तो निरीक्षण हो जाता है। एक कटाक्ष में भी निरीक्षण हो जाएगा और चित्र सा आपके अंदर बन जाएगा। लेकिन वो देखना नहीं होता, उसे निरंजन देखना कहते हैं। उसमें कोई रंजना नहीं होनी चाहिए, ना उसके प्रति कोई रिएक्शन ही नहीं होनी चाहिए, बस देखो। इस रिएक्शन का क्या फायदा? वही जैसे मैंने बताया कि सिनेमा में आप कोई आदमी कुछ कर रहा है तो कह रहा है तुम ऐसे मत करो, उसको सुन रहा है क्या तुम्हारा? तो निरंजन देखना ये भी शिव का ही तत्व है। शिव के स्थान पर भी पहुंच गए और उनके मूर्ति के दर्शन भी हो गए, किंतु जब तक उनका प्रकाश हमारे अंदर नहीं आया तो सब व्यर्थ ही है। अब तीसरी नाड़ी है, उसमें प्रेम उभरता है। प्रेम मारे मेरा बेटा, मेरी बहन, मेरा भाई, मेरा बाप, मेरा पति, ये सब दुनिया भर की रिश्तेदारी, इसमें भी बहुत लोग उलझे रहते हैं। सहयोग में आने के बाद भी मैं सालों तक देखती हूँ कि वो छूटता ही नहीं उनका, वही बातें, वही बातें। जब देखा तो मैं तो भागती हूँ, अरे बाप रे आए फिर से। मेरे भाई का ऐसा हुआ तो मेरे बहन का ऐसा हुआ तो मेरा फलाना ऐसा तो ठिकाना ऐसा, मेरे लड़के ने ऐसे किया तो लड़की ने ऐसे किया। अब ये कहना कि ये रिश्तेदारी वृथा है तो ये तो बात ठीक नहीं। तो ऐसा मत कि अपने बच्चों के लिए
आप किसी को मर्डर भी कर दें, किसी को खत्म भी कर दें, कुछ भी कर सकते हैं इस महत्व के लिए। कोई पत्नी के लिए, कोई प्रेयसी के लिए, तो कोई पति के लिए। तो इस कदर उसमें आदमी अपने जीवन को व्यर्थ करता है और उसके बाद देखते हैं कि जिनके लिए इतना किया वही आपके दुश्मन है, वही आपको सता रहे, सबसे ज्यादा दुख वही दे रहे हैं। और आपको और भी ज्यादा दुख इसलिए होता है कि इन्हीं के लिए हमने इतना किया और इन्होंने हमारे लिए ये किया। अगर किसी के ऊपर जरा सा उपकार किया और उन्होंने आपको तकलीफ दी तो और भी दुख लगता है कि बाबा इसके लिए इतना करने पर इसने ये किया। तो पहले जमाने में तो कहते थे कि सबको त्याग दो, घर त्यागो, बच्चों को त्यागो, बीवी को त्यागो, सब छोड़ छाड़ करके जंगल में जाके एकांतवास करो। सहयोग में ऐसा नहीं। सहयोग में यह है किसी को नहीं त्यागना है, सबको अपनाना है। क्योंकि सहयोग एक व्यक्तिगत कार्य नहीं कि आप जाके एकांत में बैठ गए और तपस्या की और बड़े ऊंचे हो गए तो क्या फायदा हुआ, आप अवधूत बन गए तो क्या फायदा हुआ। हाँ ठीक, एक ऐसा आदमी हो तो अच्छे भाषण दे सकता है, हो सकता है कि थोड़ी बहुत चैतन्य की भी वर्षा कर सकता है, पर उसे सारा संसार तो ठीक नहीं हो सकता। हमें तो सारे संसार को ठीक करना। तब ये सोचना कि मैं क्यों अपनापन सिर्फ थोड़े ही सीमित लोगों में रहता हूं। और उसके भी वजह एक साथ थे, वो कल वो मुझे बहुत अच्छे लगते। मैंने कहा क्यों? कल उनके बाल बहुत अच्छे थे। मैंने कहा कि आपको बाल अच्छे लगते कि वो अच्छे लगते? फिर कोई कहेंगे कि साहब वो उनका हमारे साथ बर्ताव बहुत अच्छा है। कोई अगर मीठी मीठी बातें करते तो वो अच्छे लगते हैं, कोई अगर ऐसे कपड़े पहनते तो वो अच्छे लगते हैं। फिर ये हमारे दिल्ली के रहने वाले हैं, फिर दिल्ली के बाद होगा कि नहीं भाई दिल्ली में तो रहते हैं पर ये पुराने दिल्ली वाले हैं और भी नजदीक। फिर ये सब्जी मंडी के, फिर सब्जी मंडी में जो हमारा बैल हमने जिससे खरीदा था उससे इन्होंने बैल खरीदा और भी नजदीक हो। और पता नहीं और कहाँ तक चलता है, इनका नाई और हमारा नाई एक। और बड़े गले मिलेंगे, वाह वाह वाह। नहीं तो ये बम्बई वाले हैं, दिल्ली वाले हैं, ये फलाने हैं, ठिकाने हैं, ये। अरे आप अब विश्व के नागरिक हो गए, अब कहाँ बम्बई और कहाँ दिल्ली और कहाँ मद्रास, ये अगर आपके दिमाग में अभी भी बैठा हुआ है तो अभी आप सहयोग को समझे नहीं। तो फिर बराबर समझ में आएगा कि किसे क्या समझना चाहिए, किसके साथ क्या करना चाहिए और अछूता कैसे रहना चाहिए। मैंने बहुत बार उदाहरण दिया है आपको कि एक पेड़ में आप पानी छोड़िए तो उसका जो सत्व उठता है वो पेड़ के हर शाखा में, हर पत्ते में, हर फूल में, फल में जाता है और लौट आता है। और नहीं लौटे तो वो उड़ जाता है। लेकिन अगर वो एक फूली में फंस जाए तो वो पेड़ भी मर जाएगा और फूल भी मर जाएगा। तो जिसे निर्वाज्य प्रेम कहते हैं, जो देवी का एक वर्णन में कहा जाता है कि उनका प्रेम निर्वाज्य होता है, कि वो किसके लिए कुछ करती हैं तो फिर उन्हें यदि ख्याल रहता कि ये कुछ किया गया या हुआ और इसने ऐसे क्यों किया और ऐसे नहीं करना चाहिए था या कुछ भी हो गया, गया, खत्म, खत्म करो, छोड़ो, वो चिपकता नहीं दिमाग। और रात दिन वही गुनगुन लगी नहीं रहती। कोई भी चीज में
उलझता नहीं मन, क्योंकि वो करुणा के सागर में लीन हो गया। और करुणा के सागर में जो लीन हो जाता है वो बस अब कोई आ गया उसको कोई तकलीफ लगता, बाबा इसकी तकलीफ ठीक कर दो। अब वो जाकर के बाद में छुरा लेके भी आए चाहे कुछ करे, ये विचार नहीं आता। तकलीफ है ना, अब ठीक कर दीजिए, इनको परेशानी ठीक कर दीजिए। हालांकि मैं जानती हूँ कि कोई परेशानियों में कोई अर्थ नहीं है, लेकिन तो भी बहुत गंभीरता से उसको सुनती हूँ कि भाई क्या परेशानी बताओ, हाँ फिर ऐसा है तो फलाना है। छोटी छोटी चीजें भी कोई बताए। अपने अपने दायरे से लोग मिलते हैं, उनके दायरे में मैं नहीं उतर पाती, अगर वो मेरे दायरे में नहीं उतर पा रहे हैं तो ये उनका दोष नहीं, उनको उतरना चाहिए। उनको इसी दायरे में उतरना चाहिए। एक मिनिटभर आपण वरतीच राहायचंय तसं. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत. स्थिती तशीच ठेवायची, फक्त डोळे उघडायचे, स्थित आणि श्रीमाताईनं बघायचं आहे. लक्ष सहस्त्रारच्या वर आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वर. आपण अशी इच्छा केली की आपल्या संपूर्ण शरीरातलं जे चैतन्य आहे ते सहस्त्रार मधून काढून वरती ठेवलेलं आपण वर घेतलेलं आहे, तशी इच्छा करायची आणि बघायचं आहे श्रीमातांच्याकडे. ते तत्व प्राप्त करण्यासाठी या देहाच्या पलीकडे आपण जिवंत समाधी, समाधी स्थिती, शिवस्थिती प्राप्त झाल्यावर समाधी स्थिती येते. चालती बोलती समाधी. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याचीच गुंफण करत करत आपण एक गाठ मारतोय. लक्ष हाताकडे न देता चैतन्याकडे द्यायचं, दृष्टी बदलायची आपली. दोन गाठी चैतन्याच्या, चैतन्यच आपण वर घेऊन जातोय असं, अशी इच्छा आहे. परत त्याच्या 3 गाठी चैतन्याच्या शस्त्रार मधून ओढून त्याला वरती फिक्स करतोय आपण. परत कवच घेतोय, डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे आणि उजवीकडून डोक्यावरून हात डावीकडे. शिस्तीत लक्ष परम चैतन्याकडे. हात जरी आपण वर खाली इकडे तिकडे फिरवत असलो तरी त्याची गुंफण चैतन्यामध्येच असली पाहिजे. चैतन्याचं कवच, हे शिवकवच, शिवांच्या पिंडीसारखं आहे ना हे कवच, हे शिवकवच. लिंगरूपी देह आहे आपला आणि त्याच्या भोवती हे कवच. किती महत्वाचं आहे शिवतत्व, हे आपण लक्षात घेऊया. उद्या आपण दिवसभर अशा पद्धतीचीच ध्यानधारणा करायची आहे. आपल्या देहातून चैतन्य काढून घेऊन वरती कसं नेता येईल इकडं आपलं लक्ष केंद्रित करूया आणि त्या देहातीत अवस्थेतलं ध्यान करायचा प्रयत्न करूया. जय श्री माताजी.